थोडक्यात सांगतो, की वेदामध्ये मंत्र आहे. उपह्वरे गिरीणाम संगमे च नदीनां धिया विप्रो अजायता. उपह्वरे गिरीणाम. पूर्वीच्या काळी जेवढी आपली गुरुकुलं होती किंवा वेदाध्ययनाच्या, मंत्राध्ययनाच्या ज्या परंपरा होत्या, त्या सगळ्या घनदाट निबिड अरण्यांमध्ये होत्या. कारण तिथं एकांतता होती. त्या एकांततेमध्ये तुम्ही तुमची तपश्चर्या आणि मंत्रांची साधना. मी जर आधी म्हटलं, की उपासना करायला पाहिजे. आपल्याला धारण करायला पाहिजे. ते ऋषींना प्राप्त मंत्र आहेत. आता ते माझे करायचे आहेत. कसं होणार माझे? मी त्यांची उपासना करायला पाहिजे त्या मंत्रांची. मग ते उपासनेच्या माध्यमातून, त्या तपाच्या माध्यमातून ते मंत्र माझे होणार आहेत. आणि मग मी तो मंत्र उपयोग केला, की ते मंत्राला मला हवं ते फल प्राप्त. मग त्याच्यासाठी तुमचं अध्ययनापासून तुमची ती तयारी पाहिजे, की तुमचं अध्ययन निर्जन ठिकाणी, निबिड अरण्यांमध्ये, घनदाट अरण्यांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये, कारण तिथं एकांतता आहे. तिथं फक्त प्रकृती आहे. नगर नाही आहे. नागरी संस्कृती तिथं नाही आहे. तिथं एकांत संस्कृती आहे. तपःसाधन आहे. तेव्हा अशा ठिकाणी तुमचं अध्ययन व्हायला पाहिजे. ते नाही मिळालं तर काय? संगमेच नदीनाम. नद्यांचे जे संगम आहेत. कारण मी आधी म्हटलं, की अग्निहोत्राचा काळ काय तर संधिकाळ. मग तुमचं अध्ययन कुठे व्हायला पाहिजे? संगमेच नदीनाम. तिथं 2 नद्यांचा संगम आहे. तो संधिकाल आहे त्यांचं. संधिस्थान आहे ते. त्या ठिकाणी तुमचं अध्ययन व्हायला पाहिजे. तिथंही नाही झालं तर काय? अशा ठिकाणी जर तुम्ही अध्ययन केलं सगळं गुरुकुलातून आणि अशी उपासना करून जर मंत्र धारण केलेत तुम्ही, तर त्या ठिकाणी काय होणार आहे? तर धिया विप्रो अजायता. म्हणजे धीमान, अत्यंत प्रगल्भ बुद्धिमान आणि सात्विक बुद्धीचा विप्र म्हणजे ऋत्विक तो जन्माला येणार आहे. हे वेदांचं वाक्य आहे. कारण श्रुतीने सांगितलं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही